नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयर्स 2026 साठी एडिट फॅसिलिटी म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं डाउट्स होते, की सर एडिटिंग विंडो कधी ओपन होणार आहे? ती जेव्हा ओपन होईल विंडो त्यावेळी प्रॉपरली एक व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ही विंडो कशा पद्धतीने कोणते विद्यार्थी यामध्ये चेकिंग करू शकतात, की तुमचं नाव प्रॉपर असेल, तर तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाहीये. बट ज्या विद्यार्थ्यांचं नेममध्ये प्रॉब्लेम असेल, डी-ओ-पीमध्ये काही मिस्टेक केल्या असतील किंवा जेंडरचं मेल किंवा फिमेल केलं असेल, अशा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने चेंज करायचे आहे आपले विंडो करेक्शन, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. ओके. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर जर आपण इथे बघितलं हायर एज्युकेशन यावरती जर क्लिक केलं किंवा ऑलमध्ये जरी क्लिक केलं, तरी तुम्हाला इथे दिसेल की LLB 5 इयर सीईटी एडिटिंग फॅसिलिटी ही ऑफिशियल नोटिफिकेशन आता आलेली आहे सीईटी कडून. ओके. ती जी नोटिफिकेशन आहे त्यामध्ये कोणकोणत्या चेंजेस आपण करू शकतो, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. हे चेंजेस कशासाठी आहेत? कारण की जेव्हा तुमचं हॉल तिकीट जेव्हा ॲडमिट कार्ड येईल आणि ॲडमिट कार्ड कधी येणार आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला डेट्स यामध्ये सांगणार आहे. सो ॲडमिट कार्ड जेव्हा येईल त्यावेळी तुमचं ॲडमिट कार्डवर म्हणजे हॉल तिकीटवर प्रॉपरली नाव असेल, तरच तुम्हाला एक्झाममध्ये बसवून दिलं जातं. नसेल, तर त्यामध्ये काही मिस्टेक असेल, तर मग तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम होतो आणि तिकडे एक्झाम सेंटरला तुम्हाला अलाउड केलं नाही जाईल. सो याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्रॉपर असेल, तर तुम्हाला या गोष्टी चेंजेस करायच्या नाही आहेत. बरं या गोष्टी जर तुम्हाला चेंजेस करायच्या असतील, ते कशा पद्धतीने करू शकता, हे सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन यामध्ये मी सांगत आहे. ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे, जी तुम्हाला इथे मी ओपन केलेली आहे. एडिटिंग फॅसिलिटी फॉर द कॅन्डिडेट्स रजिस्टर फॉर द LLB 5 इयर्स. यामध्ये 2 विद्यार्थी असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला, त्यानंतर कोणतीच प्रोसेस केली नाही, म्हणजे पेमेंटसाठी प्रॉब्लेम झाला असेल किंवा पेमेंट केलं नसेल, असे विद्यार्थी सुद्धा पेमेंट करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर फॉर्म फिलिंग केलं असेल आणि त्यांना असं वाटतंय, की सर नेममध्ये थोडेसे मिस्टेक झालेले आहे, फुल नेम टाकायचा विसरलेलो आहे, ते विद्यार्थी यामध्ये चेंजेस सुद्धा करू शकतात. सो यामध्ये मी कोणकोणते चेंजेस तुम्हाला करायचे आहेत, ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. Accordingly, consider the request of the said candidates. The candidates are being given opportunity चेंज द डिटेल मेन्शन बिलो इन द ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काही चेंजेस वाटत असतील, नावामध्ये प्रॉब्लेम आहे, तर डेफिनेटली तुम्ही नाव चेंज करू शकता. ओके. त्यामध्ये तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे. फुल नेम टाकू शकता. प्रोफाईल तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुम्हाला पोर्टल. लॉग इन कसं करणार आहात? सो या विंडो जी वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा लॉगिन आयडी तुम्हाला माहिती असणार आहे, तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. साइन इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला प्रोफाईल जेव्हा ओपन होईल, त्या प्रोफाईलमध्ये जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, ते तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. कोणते चेंजेस करायचे आहेत? तर कॅन्डिडेट नेम तुम्ही चेंज करू शकता. डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. फोटोग्राफमध्ये प्रॉब्लेम असेल, ते सुद्धा चेंज करू शकता. बरं फोटोग्राफ प्रॉपर असेल, तर चेंजेस करायची गरज नाहीये. सिग्नेचरची काही प्रॉब्लेम असेल, सिग्नेचर चेंजेस करू शकता. जेंडर म्हणजे मेल असेल, तर फिमेल केलं असेल. फिमेल असेल, तर मेल केलं असेल. चुकून-चुकून अशा काही गोष्टी आपल्या हातातून होत असतात. सो या ज्या गोष्टी आहेत, कॅन्डिडेट नाव, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर हे ऑल द इन्फॉर्मेशन ही तुमच्या हॉल तिकीटवर येत असते. ओके. हॉल तिकीट जो आपला असतो त्यावरती ह्या इन्फॉर्मेशन येतात आणि त्या इन्फॉर्मेशन वरतीच आणि त्या हॉल तिकीट वरतीच तुम्हाला जे काही सेंटर आहे त्या सेंटरला एक्झामिनेशन सेंटरला तुम्हाला अलाउड केलं जातं आणि एक्झाम द्यायला तुम्हाला बसवलं जातं. या हॉल तिकीटमध्ये काही चेंजेस असतील तर आत्ताच करून घ्या. म्हणजेच कुठे? या ॲप्लिकेशन फॉर्मवर. या ॲप्लिकेशन फॉर्मवर ज्यावर तुम्ही चेंजेस करणार आहात, तेच फायनल चेंजेस तुमच्या हॉल तिकीटवर येणार आहेत. ओके. सो इट इस अल्सो ऑब्झर्व्ह दॅट सम कॅन्डिडेट्स हॅव रजिस्टर्ड फॉर अबाउट मेन्शन सीईटी एक्झामिनेशन बट देअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कंप्लीट. जसं मी फर्स्ट टाईम तुम्हाला सांगितलं, की ज्या विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा इन्कम्प्लीट असेल, त्याने अर्धवटच सोडलं असेल, ते सुद्धा until 31st March 2026, such candidates are allowed to complete application form, allowed to pay CET registration fee. ते स्टुडंट काय करू शकतात? ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा
फिलअप करू शकतात आणि जे तुमचे रजिस्ट्रेशन फीज असेल ते सुद्धा तुम्ही पे करा. तुम्ही एक्झामसाठी एलिजिबल असणार आहात. ओके. आणि द पिरियड ऑफ मेकिंग चेंजेस पेइंग रजिस्ट्रेशन फी इज बिटवीन म्हणजे तुम्हाला पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे 7 एप्रिल ते 9 एप्रिलच्या दरम्यान. उद्याची डेट ही लास्ट असणार आहे. ओके. या सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली केल्या तर तुम्हाला हॉल तिकीट पण प्रॉपरली येईल आणि तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा बसू शकता. ओके. पण जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं 31 मार्च 2026 च्या अगोदर किंवा त्या दिवशी असे विद्यार्थी पेमेंट करू शकतात आणि तुम्ही एक्झामिनेशन एलिजिबल आहात. ओके. सो या सर्व गोष्टी तुम्हाला चेंजेस करायच्या असतील, तर तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. कशा पद्धतीने लॉग इन करू शकता, कशा पद्धतीने चेंजेस करू शकता, ते एकदा तुम्हाला यामध्ये मी दाखवतो. पद्धतीची विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली प्रोफाइलवरती क्लिक करायचं आहे आणि जे तुमचं नाव तुम्हाला प्रॉपर ठेवायचं आहे ॲज पर आधार कार्ड, त्यावरती तुम्हाला ते नाव प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. ते चेंजेस झाल्याच्या नंतर खालती सेव्ह आणि चेंजेसचा तुम्हाला बटन दिसेल. त्यावरती सेव्ह एंड चेंजेस करा. प्रॉपरली ती प्रोफाइल तुमची अपडेट होऊन जाईल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला जे काही चेंजेस करायचे आहेत, तुम्ही आता चेंजेस करू शकता. काही विद्यार्थ्यांचा खूप प्रश्न येत होता, की "सर नावामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, तर ते चेंज करू शकतो का?" तर डेफिनिटली तुम्ही आता ते चेंजेस करू शकता. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट सेक्शनला विचारा. नक्की हेल्प करण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.